HSC board exam question paper of General Foundation course Entrepreneurship Development. This paper is February 2018 for English medium question paper. Maximum marks 60, time 2.5 hours. तर हा इंग्रजी माध्यमाचा मार्च 2018 फेब्रुवारी मार्च 2018 जी बोर्डाची परीक्षा झाली त्याचा हा क्वेश्चन पेपर आहे, प्रश्नपत्रिका आहे. तर ती आपण आज या ठिकाणी जनरल फाउंडेशन कोर्स एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट या विषयाची जी प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहे. तर या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही कशा पद्धतीने सोडवली पाहिजे, उत्तराची मर्यादा किती आली पाहिजे, लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्नची उत्तरं किती आली पाहिजेत, किती मुद्दे लिहिले पाहिजेत, तर हे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहे. लक्षात. तर आता पहा, हे फर्स्ट पेज आहे क्वेश्चन पेपरचं. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये मिळाल्यानंतर 10 मिनटं अगोदर जेव्हा प्रश्नपत्रिका तुमच्याकडे दिली जाते तर ती सगळी वाचायची. त्यातले जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन जे सोपे वाटतात तर तिथं खुणा करून घ्यायच्या आणि मग तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवत असताना ते सोयीचं जातं. तर आता इन्स्ट्रक्शन्स जे आहेत पहा, इन्स्ट्रक्शन्समध्ये 1 ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. क्वेश्चन पेपरमध्ये 5 प्रश्न असतील आणि ते 5ही प्रश्न हे कंपल्सरी आहेत. ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स. 5ही प्रश्नांना मार्क इक्वल आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 12-12 मार्काचा आहे. ईच क्वेश्चन्स आर 12 मार्क्स अँड 5 क्वेश्चन्स इन क्वेश्चन पेपर. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स. ज्या फिगर्स आहेत, आकृत्या ज्या आहेत, या नामनिर्देशित व्यवस्थित आकृत्या त्या ठिकाणी काढायच्या. जर तशा तुम्ही नामनिर्देशित आकृत्या काढल्या तर त्या ठिकाणी फुल मार्क मिळू शकतात. पट्टी पेन्सिलचा वापर करून ह्या आकृत्या व्यवस्थित काढायच्या. तर अशा प्रकारे ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता ॲक्च्युली आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर पाहूया. तर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह असतो. यामध्ये ए, बी आणि सी 3 हे सब क्वेश्चन्स असतात. ए फिल इन द ब्लँक्स, बी मॅच द पेअर्स आणि सी ट्रू ऑर फॉल्स. इच सब क्वेश्चन्स 4 मार्क्स. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 ए जे आहे हे फिल इन द ब्लँक्स याला 4 मार्क असतील. याच्यामध्ये पुन्हा 4 उपप्रश्न असतील. बी मॅच द पेअर्स याला 4 मार्क असतील आणि सी ट्रू ऑर फॉल्स याला 4 मार्क असतील. हा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. तर या ठिकाणी पाहता, ए डॅश मीन्स सेल्फ क्रिएटेड एम्प्लॉयमेंट. डॅश मीन्स सेल्फ क्रिएटेड एम्प्लॉयमेंट. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले असतील. पीस वेज एम्प्लॉयमेंट, टाइम वेज एम्प्लॉयमेंट, वेज एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आन्सर काय येईल? सेल्फ एम्प्लॉयमेंट. सेल्फ एम्प्लॉयमेंट मीन्स सेल्फ क्रिएटेड एम्प्लॉयमेंट. ओके. बी द फर्स्ट स्टेप इन प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन इज. ऑप्शन आहेत सर्च फॉर बिझनेस आयडिया, प्रोजेक्ट अप्रायसल, नेटवर्क ॲनालिसिस, प्रोजेक्ट सिलेक्शन. द फर्स्ट स्टेप इन प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन इज, काय येईल आन्सर? करेक्ट आन्सर सर्च फॉर बिझनेस आयडियाज. ओके. नेक्स्ट, registration of small scale industries SSI is at.
नॅशनलाइज्ड बँक, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, मिटकॉन. तर उद्योगांची नोंदणी कुठे केली जाते? रजिस्ट्रेशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इज ॲट, ऑप्शन इज, करेक्ट आन्सर इज DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर. रजिस्ट्रेशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री is at DIC, district industries center. Okay, next. Next page. D dash dash is the remuneration paid to the employee for his work service. An option is wage, moral, non-financial incentives, suspension, and correct option is wage. Wage is the remuneration paid to the employee for his work service. Okay, next. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे. आता बी, मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्स यामध्ये ए ग्रुपमध्ये 4 दिलेले असतील आणि त्याच्या योग्य जोड्या ज्या आहेत त्या बी ग्रुपमध्ये दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये 5 असतात. तर त्या 5 पैकी करेक्ट 4 असतात ए ग्रुपमधल्या ऑप्शनची जुळणाऱ्या. तर ते पाहायचं. मॅच द पेअर्स हे बा, ए ग्रुप अगोदर मी वाचतो. ए ग्रुप ॲडव्हर्टाइजमेंट, बी मिटकॉन, सी सुपर मार्केट, डी मटेरियल रिक्विजिशन नोट. ओके. बी ग्रुप इश्यू ऑफ मटेरियल, लार्ज स्केल फिक्स्ड शॉप रिटेलर, अट्रॅक्टिव्ह डिस्प्ले ऑफ इन्फॉर्मेशन, 1982-1972. आता विद्यार्थ्यांनी लिहित असताना ए ग्रुप अगोदर सगळा उत्तरपत्रिकेमध्ये लिहून घ्यायचा. बी मॅच द पेअर्स असं लिहायचं, खाली ए ग्रुप लिहायचं आणि त्याच्यापुढं ॲरो दाखवून बी ग्रुपमधलं जे करेक्ट असेल ते त्याच्यापुढं लिहायचं. आता इथं पहा, ॲडव्हर्टाइजमेंट करेक्ट ऑप्शन बी ग्रुपमधलं काय येईल? ॲट्रॅक्टिव्ह डिस्प्ले ऑफ इन्फॉर्मेशन. इथं काय करायचं? ॲडव्हर्टाइजमेंट लिहायचं, ॲरो दाखवायचा आणि पुढं हे 3 नंबर लिहायचं. तिसरा ऑप्शन, थर्ड ॲट्रॅक्टिव्ह डिस्प्ले ऑफ इन्फॉर्मेशन. लक्षात. बी मिटकॉन. मिटकॉनची स्थापना कधी झालेली आहे? 1982. करेक्ट आन्सर इज 1982 मिटकॉन. नेक्स्ट, सुपर मार्केट करेक्ट ऑप्शन, लार्ज स्केल फिक्स्ड शॉप रिटेलर. ओके. नेक्स्ट, मटेरियल रिक्विजिशन नोट करेक्ट आन्सर, इश्यू ऑफ मटेरियल. ओके. या ठिकाणी मॅच द पेअर्स 4 मार्काचं हे झालेलं आहे, याला पण 4 मार्क होते. ओके. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. सी, स्टेट whether following statement are true or false. 4 mark. A, the project report provides all details necessary for establishing a new unit. The project report provides all details necessary for establishing a new unit. नवीन उद्योग स्थापनेसंबंधी परिपूर्ण माहिती प्रकल्प अहवालामध्ये असते. काय येईल? ट्रू आहे. ट्रू. बी, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन MSFC डू नॉट प्रोवाइड लोन फॉर वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलसाठी MSFC लोन पुरवत नाही. काय येईल? ट्रू आहे हे पण. ओके. सी, द प्रोजेक्ट रिपोर्ट इज नॉट इसेन्शियल फॉर प्रोकरिंग फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. जे बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी प्रकल्प अहवालाची आवश्यकता नसते. काय आहे? चूक आहे. फॉल्स. ओके. डी, वॉटर ट्रान्सपोर्ट इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. रॉंग. एअर ट्रान्सपोर्ट इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. सो दिस सेंटेन्स इज रॉंग. ओके. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1
जो ऑब्जेक्टिव्ह टाईप होता तो झालेला आहे आपला. आता बी, डिफाईन अँड एक्सप्लेन एनी फोर. आता क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 स्मॉल आन्सर टाईप क्वेश्चन. ओके, ईच क्वेश्चन्स 6 सब क्वेश्चन्स. प्रत्येक प्रश्नामध्ये 6 उपप्रश्न असतील आणि त्यातले कोणतेही 4 सोडवायचे, एनी 4, आणि 3-3 मार्क असतील. ईच सब क्वेश्चन्स आर 3 मार्क्स. आता बा पुढं स्किल कौशल्य. तर या ठिकाणी स्किल जे आहे या स्किलची डेफिनेशन्स लिहायची, त्याला 1 मार्क असेल, आणि त्याचं एक्सप्लेनेशन, इम्पॉर्टन्स ऑफ स्किल, त्यानंतर कोणकोणत्या प्रकारची स्किल्स व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे हे याची सगळी माहिती त्या ठिकाणी लिहायची. त्याला 2 मार्क असतील. म्हणजे एक डेफिनेशनला 1 मार्क असेल आणि एक्सप्लेनला 2 मार्क्स. तर या ठिकाणी अलग लक्षात, स्किल डेफिनेशन 1 मार्क, एक्सप्लेनेशन 2 मार्क, टोटल 3 मार्क्स. ओके. बी, बिहेवियर ऑफ कंझ्युमर. बिहेवियर ऑफ कंझ्युमर याच्यामध्ये देखील बिहेवियर ऑफ कंझ्युमर डेफिनेशन 1 मार्क, एक्सप्लेनेशन 2 मार्क्स, मीनिंग अँड एक्सप्लेनेशन 2 मार्क्स, असे टोटल 3 मार्क्स. नेक्स्ट क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल मीनिंग और डेफिनेशन 1 मार्क, व्याख्या लिहायची त्याची, आणि क्वालिटी कंट्रोलची आवश्यकता, इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी कंट्रोल, याला 2 मार्क असतील, असे 3 मार्क. डी, लेजर. लेजर म्हणजे खतावणी, डेफिनेशन लिहा त्याची 1 मार्क, आणि इम्पॉर्टन्स ऑफ लेजर, एक्सप्लेनेशन 2 मार्क्स. ओके. नेक्स्ट चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन वस्तू वितरणाचे मार्ग. मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर, वस्तूचं जे वितरण केलं जातं. डिस्ट्रीब्यूट ऑफ मटेरियल मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर्स आर कॉल्ड चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. सोर्सेस ऑफ डिस्ट्रीब्युशन्स, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर, कस्टमर. मॅन्युफॅक्चरर, रिटेलर, कस्टमर. मॅन्युफॅक्चरर, बिग मॉल्स, होलसेलर, रिटेलर, कस्टमर. मॅन्युफॅक्चरर, एजंट, होलसेलर, रिटेलर, कस्टमर आर चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके. So definition 1 mark and explanation 2 marks, total 3 marks. Recruitment, भरती ज्याला आपण म्हणतो, रिक्रुटमेंट. डेफिनेशन ऑफ रिक्रुटमेंट 1 मार्क, एक्सप्लेनेशन ऑफ रिक्रुटमेंट 2 मार्क्स. रिक्रुटमेंट, टाइप्स ऑफ रिक्रुटमेंट, कॅम्पस इंटरव्ह्यू, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, बाय ॲडव्हर्टाइजमेंट, समाज कल्याण. तर अशा पद्धतीने ही भरती केली जाते. त्यामध्ये भरतीची पद्धती लिहिली तरी चालेल. प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट, ॲडव्हर्टाइज, ॲप्लिकेशन फॉर्म, इंटरव्ह्यू लेटर, इंटरव्ह्यू, मेडिकल, ट्रायल, रिटर्न टेस्ट, अपॉइंटमेंट लेटर. तर अशा पद्धतीने ही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. तर ही याला 2 मार्क असतील एक्सप्लेन करून लिहायला, आणि डेफिनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीने हा 12 मार्काचा क्वेश्चन नंबर 2, व्याख्या लिहून स्पष्ट करा, एक्सप्लेन, डिफाईन अँड एक्सप्लेन, हे झालेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3.
राईट शॉर्ट नोट्स, टिपा लिहा. एनी 4. यामध्ये देखील 6 उपप्रश्न, 6 टिपा दिलेल्या असतील, त्यातल्या कोणत्याही 4 लिहायच्या. इच नोट्स, शॉर्ट नोट्स मार्क 3. ओके, टोटल मार्क्स 12. ए, नीड ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट. नीड ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट. Answer: create employment, create economical sources, growth, national income, improve in living standard. Write any 3 point with explanation. 3 mark, 1 mark each point. Okay. B, road transport. Meaning of road transport, 1 marks. Transportation on road by bus, truck, auto rickshaw, etc. Road transport giving service door to door, and road transport essentials for the each person's for ट्रॅव्हलिंग एनी अदर. तर अशा पद्धतीने रोड ट्रान्सपोर्ट, त्या ठिकाणी रोड ट्रान्सपोर्टचे जे फायदे आहेत, ॲडव्हान्टेज ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ते लिहायचे, आणि काही डिसॲडव्हान्टेज आहेत ते देखील लिहिले तरी चालेल. तर अशा पद्धतीने 3 मार्क मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला. नेक्स्ट, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी इन स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट ॲनालिसिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स for exam. SWOT mean S mean strength, W weaknesses, O opportunity, T threats. Okay, 1 mark. And opportunities for S, W and T. O opportunity in SWOT analysis, explain, 2 marks. Okay. D, registration of establishment. Registration of establishment. Registration in Directorate of Industries or District Industry Center. Application, giving application form filling details in application form, general informations of business, nature of production, structure of capital, employment, raw material, efficiency, and giving proof for each documents, a time of registration. Registration 2 types. First, registered registration, temporary registration, and after 6 months permanent registration. Okay. E, importance of store accounting. Importance of store accounting. Any 3 importance of store accounting, right, with explanation, 1 mark each, total 3 marks. F, feature of ideal wage payment system. आयडियल वेज पेमेंट सिस्टीम. आयडियल वेज पेमेंट सिस्टीम जे आहे याचे गुणधर्म लिहायचे आहेत आयडियल वेज सिस्टीमचे. तर आयडियल वेज सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इंडस्ट्रीज. आयडियल वेज सिस्टीम मंथली और वीकली payment system, so for each other and all labors. Standardization for payment system, monthly system is available. In this condition, all the industries in the ideal wage pay system introduction, meaning
Wages are paid to the workers as a reward, increase efficiency, provide satisfaction, fair wages satisfying basic needs, features, simplicity, continuity, growth of working capital, skill, elasticity, quality, output, flexibility. Write any 6 point of features of ideal pay system, half mark each point, total 3 marks. Okay. Complete question number 3. Next, question number 4. Answer in brief any for 12 marks. यामध्ये देखील 6 सब क्वेश्चन दिलेले असतील, त्यातले कोणतेही 4 सॉल्व करायचे आहेत. ए. Explain the classification of business on the basis of size. A. Classification of business on the basis of size. Small scale industries, medium scale industries, large scale industries, ancillary industries, tiny industries, cottage industries, rural industries. The 7 industries types on the basis of size. Write any 3 industries with explanation and 3 marks. Okay. B. State different types of consumer on the basis of geographical condition. State different types of consumer on the basis of geographical condition. 1. Urban consumer, second rural consumer, and third foreign consumer, foreigner. 3 types of geographical conditions consumers. Explain with explain 1 mark each type. Okay. C. Write information about National Bank. Nationalized bank, finance for entrepreneur, small scale industries, government rules and regulations follow this bank, nationalized bank, given subsidies for entrepreneur, and guidance center also available in nationalized bank for project report. Okay, any 3 points, 1 mark each point. Write any 3 points. Okay. D. Explain various factors which determines project size. Explain various factors which determine project size. Nature of goods produced, quality of production, market, capital, cost of transport, government policies. Write any 3 point with explanation, 1 mark each. Total 3 marks. Okay. E. What do you mean by project? Meaning of project, and explain the objects of project.
Write objects of project, meaning 1 marks, and objects of project, objective of projects. Planning and working should be completely. Resources realistic, easy to do. Simplicity, time and cost management. Profit making, useful to society, meaning 1 mark. And write objectives of project, any 4 point, write 2 marks, half mark each, total 3 marks. Okay, next question number 5, broad answer type question or long answer type question. Answer the following questions. Question number 4, what do you mean by project? Explain the object of project, meaning 1 marks, and objective of project 2 marks, total 3 marks. F, write various resources essential for production. Various resources essential for production. Money, capital, market, machine, management, material, manpower. Explain each point. Any 6 points write, and half mark each point, total 3 marks. Question number 5, answer the following questions, long answer type questions or broad answer type questions. A, what do you mean by project appraisal? How it is useful for project feasibility? Project appraisal, meaning 1 mark, and project feasibility explanation. Method for project appraisal, explanation on usefulness for project feasibility. Demand, study of optional techniques. Cost of production, fixed and variable expenses. Profit, pollution, social responsibilities. Explain any 5 points, 5 marks, meaning 1 mark, write 5 points with explanation, 5 marks, total 6 marks. Okay. B, define salesmanship. Define salesmanship. State importance of salesmanship. Definition 1 mark, and importance of salesmanship. Introduction, act of selling goods to final consumer. Effective sale, use of skill and abilities. Importance, presentation of goods, convince buyer, required to use knowledge and skill. Art of selling goods, qualities of salesmanship, impressive personality, cooperativeness, loyalty, honesty. So definition of salesmanship 1 mark, and importance, write any 5 points, 1 mark each with explanation. Write importance of salesmanship, any 6 importance with explanation, 1 mark, any 5 write any 5 importance of salesmanship, 1 mark each. So
Definition 1 marks and importance 5 marks. Total 6 marks. Next, क्वेश्चन नंबर 5 और प्रश्न 5व्याला और आहे पा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए आणि बी 6 मार्काचे 2 प्रश्न पाहिले उपप्रश्न. या पूर्ण प्रश्नाला पुन्हा एकदा प्रश्न 5वा और आहे. और क्वेश्चन नंबर 5A, व्हाट इज मीन्ड बाय डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. एक्सप्लेन इट्स प्रिंसिपल्स. What is meant by double entry bookkeeping? Definition 2 marks and write principles. 4 principles 4 marks. Explain its principles. Double entry bookkeeping principles 4 marks. 1 mark each. असे 2 + 4 6 marks होतील. Double entry bookkeeping, write definitions 2 marks, write principles any 4 marks, total 6 marks. B, state advantages and disadvantages of rail transport. Advantage of rail transport, write any 6 advantages of railway transport, half mark each, 3 marks for advantages, and write any 6 disadvantages of railway transport, half mark each, total 3. So 3 marks of advantages of railway transport and 3 marks of disadvantages of railway transport, total 6 marks. Okay. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही पूर्ण प्रश्नपत्रिका आपली झालेली आहे. सॉल्व करून पण झालेली आहे. तुम्ही सर्वांनी इंग्लिश मीडियमची क्वेश्चन पेपर व्यवस्थितपणे सॉल्व करायचा आणि तुमच्या प्राध्यापकांकडून तपासून घ्यायचा. बरेचसे यातले प्रश्न महत्त्वाचे आहेत. परत देखील यातले काही प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. त्यामुळं आता मी जसं सांगितलं अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सॉल्व करून चेक करून घ्यायचा. ओके.